उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। वंदे श्री मद्रामं सद्गुरु मतिशांति शीतया श्लेष्ठं कामादि राक्षसारी भवजरधो तत्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत प्रब्रह्मणे नमः। जगद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून लिंग ऐक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मोक्ष साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। ग्रंथाचं पान नंबर 139 काढा। आपण कारण देहाचा अभ्यास करत आहोत। कारण देह कशाला म्हणावं? स्वप्नावस्था बघितली सूक्ष्म देहाची, जागृत अवस्था स्थूल देहाची बघितली। आता आपला तिसरा जो कारण देह, ही कारण देह आपण बघत आहोत। कारण देह ही अज्ञानालाच कारण देह ही नाव दिलेलं आहे। पहिला कोणता देह? ओम नमः शिवाय। पहिला देह कोणता? दुसरा तिन्ही देहाचे नावे सांगा। सांगू का? हो सांग। ओम नमः शिवाय। हां सांगा सांगू का? सांगा। स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह। हां आणि महाकारण देह सुद्धा असतो। महाकारण देह ही पुढे बघायचं आपल्याला चौथा। तर स्थूल देहाची जागृत अवस्था, सूक्ष्म देहाची स्वप्न अवस्था। स्वप्न अवस्था कशी होते? स्वप्न अवस्था आपण बघितलंय कशी होते स्वप्न अवस्था। हात करा। ओम नमः शिवाय। हात वरी करा। मीनाताई बोला, हात वरी कोणी केलाय? स्वप्न अवस्था कशी होते? ओम नमः शिवाय। हां स्वप्नावस्था। ओम नमः शिवाय। सर्व प्रपंच अगदी खरोखरच आहे असे वाटते, त्यास स्वप्नावस्था म्हणतात। ओम नमः शिवाय। 8 कारणाने होते ते। ओम नमः। 8 कारणाने होते। ओम नमः शिवाय। नाही 8 कारणाने नाही। ओम नमः शिवाय। म्यूट करा। नंदा काकी स्वप्न अवस्था कशी होते? आहेत का? ओम नमः शिवाय। हां ओम नमः शिवाय। हां स्वप्नावस्था जीव जागा असताना सुसुप्ती अवस्थेत जात असताना किंवा सुसुप्तीत अवस्थेतून जागृत अवस्थेत येत असताना कंठामध्ये हिता नावाची नाडी असते, तिला स्पर्श करून गेल्याचं स्वप्न पडतात, त्याला स्वप्नावस्था असे म्हणतात। स्वप्नामध्ये ते दिसतं, ते कोणत्या कारणानं दिसतं? स्वप्नामध्ये जे दिसतं, काय दिसतं ते? हां जागृतीमध्ये जे विषय बघितलेले असतात, जे ऐकलेले असतात, तेच विषय संस्कार रूपानं अंतकरणात चिटकून राहिले। म्यूट करा नका की अंतकरणात चिटकून राहिलेले असतात। कधी खूप दिवसाचे जरी बघितलेले असते, पूर्वजन्मीचे सुद्धा संस्कार असू शकतात सूक्ष्म देहाबरोबर आलेले, आणि ती कधीच ना कधीच बघितलेलं जे असतं
तर तीच अंतःकरणाला चिटकून आलेलं आहे आणि तीच स्वप्नरूपानं दिसतं. त्याला दृष्टांत कोणता दिला मंगेताई? कोणता दृष्टांत दिलेला आहे ह्याला? काकी कोणता दिला दृष्टांत आहे का लक्षात? गाडी घोडा. दृष्टांत कोण? गाडी घोडा म्हणजे स्त्री पुरुष. ओम नमः शिवाय. म्यूट करा. ओम नमः शिवाय. कोणता दृष्टांत दिला कोणाला माहित असेल तर हात वरी करा. दीपाली ताई कोण आहे? बोला. म्यूट उघडले, बोला ताई. अंतःकरणामध्ये जे चिटकून राहिलेले असतात संस्कार, त्याच्या योगानं स्वप्न पडतं. स्वप्न हितानाडीतून पडतं, पण जी स्वप्नामध्ये जी दृश्य दिसतं ते दृश्य कधी ना कधी बघितलेलं, ऐकलेलं, ती संस्कार जे असते ते अंतःकरणाला चिटकलेले असतात आणि तेच संस्कार स्वप्नामध्ये, त्या संस्काराच्या योगानं स्वप्नामध्ये सगळं दिसतं कधीचं ना कधीचं. ते कसं? त्याच्यासाठी दृष्टांत दिलेला आहे बघा. कापराची डब्बी आहे आणि त्या कापराची डब्बी पूर्ण कापूर संपला त्याच्यात कापूर नाही आता, तरीसुद्धा कापराचा वास राहतो. संस्कार राहतात कापराचे, धुतलं तरीसुद्धा जात नाहीत. रॉकेलचा डब्बा आहे, तुम्ही धुतलं तरीसुद्धा संस्कार त्याचा वास राहतो. संस्कार राहतात. लसणाचं भांडं तुम्ही धुतलं तरीसुद्धा त्याच्यात संस्कार जसे राहतात, तसेच संस्कार आपण जे अनुभवलेलं आहे, जागृत अवस्थेमध्ये अनुभवलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे किंवा बघितलेलं आहे, तेच संस्कार रूपानं अंतःकरणाला चिटकून राहतं आणि तेच स्वप्नामध्ये येतं. स्वप्नात येत असताना, जागृतीतून स्वप्नात जाताना हितानाडीला स्पर्श करून जीव गेला तर येतं, परंतु आधी हे संस्कार रूपानं अंतःकरणात चिटकलेले असतं आणि तेच स्वप्नात येतं. अशा प्रकारे स्वप्न अवस्था होते. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. कारण देह जो आहे तो अज्ञानाचंच नाव कारण देह आहे. अज्ञानापासून स्थूल आणि सूक्ष्म हे दोन देह तत्स्वरूप कार्य आहे. तत्स्वरूप म्हणजे त्याचंच स्वरूप, अज्ञानाचंच स्वरूप, त्याचंच कार्य आहे. तत्स्वरूप म्हणजे त्याचंच कार्य, त्याच्यासारखंच. जसं कारण देह अज्ञान स्वरूप आहे, अज्ञानाचंच नाव आहे कारण देह. कूलर घेतलं. अज्ञानाचंच नाव आहे कारण देह. तर आणि कारण देहाचं जी कार्य आहे तत्स्वरूप म्हणजे त्याच्यासारखंच आहे. मग कारण देहाचं कार्य कोणतं आहे? ओम नमः शिवाय. कारण देहाचं कार्य कोणतं आहे सुनीता? कारण देहाचं कार्य कोणतं? जयश्रीताई? स्थूल देह आणि सूक्ष्म देह ही कारण देहाचं कार्य आहे. स्थूल देहाला आणि सूक्ष्म देहाला कारण देह हा कारण आहे. काल आपण बघितलं, मातीपासून माठ बनवला जातो, रांजण बनवला जातो, मातीचे भांडे बनवले जातात. मग ह्याच्यामध्ये कारण माती आहे आणि कार्य जी बनवलेल्या वस्तू त्या कार्य आहेत. सोनं आहे समजा, आता सोन्यापासून अलंकार बनवले जातात. मग सोनं हे कारण आहे, अलंकार हे कार्य आहेत. तसंच कारण देह जो आहे तो कारण आहे आणि स्थूल आणि सूक्ष्म देह ही कार्य आहे. कारण देह असे नाव पडलेले आहे.
कार्य आहे. त्यामुळे अज्ञानाला कारण देह नाव पडलेले आहे. अज्ञानाचंच कार्य स्थूल देह आणि सूक्ष्म देह असल्या कारणानं अज्ञानालाच कारण देह हे नाव पडलेलं आहे. ज्याप्रमाणे स्थूल व सूक्ष्म ह्या दोनही देहाचा तू दृष्टा आहेस, त्याचप्रमाणे कारण देहाचा सुद्धा तू दृष्टा आहेस. जसा स्थूल देहाचा तू दृष्टा आहेस, सूक्ष्म देहाचा दृष्टा आहेस, सद्गुरू म्हणतात, तसाच कारण देहाचा सुद्धा तू दृष्टा आहेस. तू स्वतः ज्ञानरूप आहेस. आणि कारण देह कसा आहे? कारण देह कसं आहे? अज्ञानरूप आहे. आणि तू कसा आहेस? ज्ञानरूप आहेस, असं सद्गुरू सांगतात. म्हणून तो अज्ञानरूप तिसरा कारण देह तू नाहीस. का नाहीस तू? तर जी कारण देह आहे ते अज्ञान आहे आणि तू ज्ञान आहेस, दोन्ही विरुद्ध आहे. म्हणून अज्ञानरूपी कारण देह तू कसा असशील? कारण ते अज्ञान आहे. तू तर ज्ञान स्वरूप आहेस. तू सगळं जाणतोस. म्हणून कारण देह तू नाहीस, तर कारण देहाहून तू भिन्न आहेस. त्याचा तू दृष्टा आहेस. ओम नमः शिवाय. दृष्टा व्याख्या सांगायची आणि कशाचा दृष्टा ही सांगायचं. बोला, हात वरी करा. कोणाला येते हात वरी करा. ज्यांना सांगायचे त्याने हात वरी करा. दृष्टा सुनंदाताई बोला. दृश्याहून भिन्न राहतो, त्याला जाणतो पाहतो, त्याला दृष्टा म्हणावं. मग इथं कशाचा दृष्टा आहे? इथं कारण ध्येयाचा द्रष्टा मी आत्मा कारण ध्येयाचा हां, नमस्कार. मी आत्मा कारण देहाचा दृष्टा आहे. म्हणून कारण देहाहून मी भिन्न आहे आणि मी कारण देहाला त्याला जाणतो पाहतो. म्हणून मी कारण देहाहून वेगळा आहे, भिन्न आहे. शिष्य म्हणतात, महाराज, स्थूल देहाची सर्व तत्वे स्पष्टपणे पाहण्यात येतात. स्थूल देहाचे सगळेच तत्व जे आहेत ते आपल्याला प्रत्यक्ष दिसतात, ते तत्व पाहण्यात येतात. त्याचप्रमाणे सूक्ष्म देहाची तत्वे ही अनुमानाने का होईना पण स्पष्टपणे समजून घेता येतात. आता अनुमानाने स्थूल देहाची जी तत्व आहेत ती प्रत्यक्ष आपल्याला दिसतात. तहान लागणं, भूक लागणं, ही जी स्थूल देहाचं जी आहे तत्व ती आपल्याला स्पष्टपणे क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, कांती ही जी तत्व आहेत, चलन, वलन, धावन, प्रसारण, आकुंचन, आपण चलायलेलो आहोत ही आपल्याला माहीत आहे. आपण इथं वळण घेणार आहोत ही माहीत आहे. आपण पळत आहोत ही आपल्याला दिसते. आपण पाय लांबून झोपलो आहोत, प्रसरण, ही सुद्धा आपल्याला लक्षात येतं. पाय आकडलेले आहेत, अंकुंचन लक्षात येतं. ही सगळे तत्व जी आहेत ते आपल्याला स्पष्ट लक्षात येतात, ओळखायला येतात, दिसतात, असं शिष्य म्हणत आहे. स्थूल देहाचे आणि सूक्ष्म देहाचे तत्वसुद्धा अनुमानाने कळतात. आता अनुमानाने म्हणजे प्रत्यक्ष नाही कळत, दिसत नाहीत प्रत्यक्ष, पण आपल्याला अनुमानानं ते लक्षात येतात. आता अनुमान म्हणजे काय? तर गावामध्ये मोठी नदी आहे बघा एखादी, आणि आपल्या गावात पाऊस नाही पडला पण नदीला पूर आला, तर आपण अनुमान काय काढतो? वरी कुठंतरी नदीच्या काठच्या गावाला पाऊस पडला आहे. आणि हे खरं सुद्धा आहे. इथं नाही पडला आपल्या गावाला पाऊस, पण कुठंतरी वरी पाऊस पडला, तेव्हाच नदीला पूर आला. ही अनुमानानं, प्रत्यक्ष नाही पण अनुमानानं आपण समजू शकतो, समजून घेऊ शकतो. किंवा शेजारच्या घरामध्ये धूर निघू लागला आणि तिथं घरात कोणी नाही, तर धूर निघाला ह्याचा अर्थ तिथं आग लागली ही आपण अनुमान काढू शकतो आणि ते अनुमान बरोबर सुद्धा आहे. तसंच सूक्ष्म देह अनुमानाने जाणता येतो. स्थूल देह जो आहे त्याचे जे तत्व आहेत ते आपल्याला स्पष्ट दिसतात. कारण देहाचे तत्व स्पष्ट दिसत नाहीत.
परंतु अनुमानाने का होईना पण ते जाणता येतात. म्हणून व ती सर्व दृश्य असून त्या स्थूल व सूक्ष्म देहाचा दृष्टा आहे. मी स्थूल आणि सूक्ष्म देहाचा दृष्टा आहे असा अनुभव स्पष्टपणे घेता येतो. पण आपण तिसरा अज्ञानरूप कारणदेह जो सांगितला तो प्रत्यक्ष पाहण्यात येत नाही. ही 2 देह तरी सोपेत, लक्षात येतात, कळायलेत मला असं शिष्य म्हणतोय. पण तुम्ही जी आता कारणदेह जी सांगितला ती कारणदेह मात्र पाहण्यात प्रत्यक्ष येत नाही आणि अनुमानानंही कळत नाही. कारणदेह जो सांगितला तो प्रत्यक्ष पाहण्यात येत नाही, अनुमानानंही ध्यानात घेण्यासारखा नाही. अनुमानानं तरी कसा ध्यानात घ्यायचा हा ध्येय असे वाटते. तर मग कारणध्यात्मक अज्ञान दृश्य आहे आणि मी त्याचा दृष्टा आहे असं अनुभव मला कसा होईल ते कृपा करून सांगावे. मला लक्षात काही येईना असं शिष्याचं म्हणणं आहे. अनुमानानं सुद्धा कारणदेह कळत नाही, प्रत्यक्ष तर दिसत नाही आणि तुम्ही तर म्हणता ही अज्ञान आहे. कारणदेह जो आहे तो अज्ञानाचं स्वरूप आहे आणि तो दृश्य आहे. आता दृश्य म्हणायचं तर दिसायला पाहिजे, शिष्याचा प्रश्न आहे. गुरुदेव तुम्ही म्हणता दृश्य आहे, पण दृश्य दिसायला पाहिजे ना समोर, आणि इथं कारणदेह दिसत पण नाही, समोर तर दिसत नाही. जसं स्थूल देह सूक्ष्म देह अनुमानाने कळतो तसं हे अनुमानानेही कळत नाही. मग ह्याचा मी दृष्टा कसा असू शकेल असा शिष्याचा प्रश्न आहे. ओम नमः शिवाय. आता अनुमान म्हणजे काय बोला बरं. आपल्या अनुभवातला एखादा दृष्टांत सांगायचा. अनुमान कशाला म्हणावं, अनुमानाने कसं जाणता येतं. जयश्रीताई. कारण देह जी सूक्ष्म देह आहे ते अनुमानाने जाणता येतो म्हणतात सद्गुरू. स्थूल देह तर प्रत्यक्ष सगळं दिसतं समोर, पण सूक्ष्म देह अनुमानाने जाणता येतो. तर अनुमान कशाला म्हणावं. ओम नमः शिवाय सांगून बघू. ओम नमः शिवाय. अनुमान म्हणजे अंदाज लावणे असं आहे का ताई? हो, अंदाज लावणे, पण सत्य असतो तो अंदाज. कसा दृष्टांत एखादा दृष्टांत का? पण आपण आता एखादी आपल्या देहातच काय व्हायला दुखायलंय करायलंय तर आपण अनुमान लावतो की आपलं काही ह्याच्यानं होत असेल का, त्याच्यानं होत असेल का, शरीरामध्ये काय तर झाल्यामुळे होत असेल का मला असं का आपण अंदाज लावतो ना शरीरातच. नाही. ओम नमः शिवाय तसं नाही होत. अनुमान सुद्धा निश्चितच असते, अंदाज नसते अनुमानाचा. अनुमानाचं निश्चित कळतं. आता घराला आग लागली कुठल्या तरी, तर धूर निघाला तर तिथं निश्चित अग्नी आहे. अनुमानसुद्धा ते ॲक्युरेट बरोबर आहे का नाही असं नाही, अंदाज तेवढा नाही. आग लागलेली निश्चितच आहे ना ती. अनुमान जरी असलं, आपल्याला समोर अग्नी दिसला नाही पण धूर दिसला, हां ह्याला अनुमान म्हणा. नदीच्या काठी आपलं गाव आहे आणि पूर आला नदीला, तर आपण अनुमान काय काढतो की नदीच्या काठच्या वरच्या कोणत्या तरी गावाला पाऊस पडला तेव्हाच पूर आला, आणि ही सुद्धा निश्चित आहे, बरोबर आहे का नाही असं नाही, तर आहेच. अनुमानाने कळतं ती. ओम नमः शिवाय. कळालं का अनुमान कसं कळतं अनुमानाने. मीनाताई काय सांगितलं आता, काय सांगितलं, काय सांगितलं, काय कळालं. हा, एखाद्या घराला आग लागली, आपल्याला अनुमान फक्त दुरामुळे कळाली की दूर दिसला, मग त्याच्यावर आपण अंदाज लावला की त्या घराला आग लागली. त्या दुरामुळे अनुमान आपल्याला कळाला. ओम नमः ओम नमः शिवाय. तसाच. ओम नमः शिवाय ताई. हां मी थोडं सांगून बघू का? हो सांगा.
आमचं नागापूर माहेर आहे हां आणि वान नदी आहे तिथं. ओम नमः शिवाय ताई. आणि आंबेजोगाईला खूप पाऊस पडतो नेहमी आणि नागापूरला काहीच पाऊस नसतो. पण एवढा पूर येतो, आम्ही सांगतो वडिलांना पाऊस खूप झालाय, नदीला पाणी आलं, सर्व पाऊस खूप पडला इथं. म्हणजे आमच्याकडे तर काहीच पाऊस नाही. हां अनुमानानं म्हणजे त्यांच्या गावाच्या काठी नदी असून तिथं पाऊस नसून पूर आलेला असतो. हे अंदाजानं हे खरोखर आहे. ओम नमः शिवाय. अंदाजानं मी सांगितलं त्यांना, ओम नमः तर ते बरोबर ठरलं त्यांनी. हो. तर आलं का ताई? हो आलं आलं. अनुमानानं कळतं. मग सूक्ष्म देह जो आहे तो अनुमानाने कळतो असं सांगायचं त्यांना. स्थूल देह प्रत्यक्ष सगळं त्याचे तत्त्व दिसतात. सूक्ष्म देहाचे तत्त्व अनुमानाने काढता येतात, परंतु कारण देहाचं मात्र तसं नाही. कारण देह समोर दिसतही नाही, अनुमानानेही त्याचे तत्त्व काढता येत नाहीत. आणि तुम्ही तर म्हणता कारण देह जो आहे तो दृश्य आहे आणि तू त्याचा दृष्टा आहेस. दृश्य समोर नाहीच तर मी दृष्टा कसा होईल, असा प्रश्न आहे शिष्याचा. गुरु म्हणतात, आता गुरु काय सांगतात बघा. अरे बाबा, तिसऱ्या कारण देहरूप अज्ञानाच्या 3 प्रकाराने तू दृष्टा आहेस. एका प्रकाराने नाही तर 3 प्रकाराने तू दृष्टा आहेस असं गुरु सांगत आहेत. ओम नमः शिवाय. शिष्याचा प्रश्न कळाला का? काय विचारला हो प्रश्न शिष्यानं? ओम नमः शिवाय. हात वरी करा कोणाला कळालं ते. काय विचारला प्रश्न शिष्यानं? कारण देहाबद्दल प्रश्न काय विचारला? बोला मीनाताई, काय विचारलाय प्रश्न? शिष्य म्हणतो, महाराज, स्थूल देहाची सर्व तत्वे स्पष्टपणे मला कळाली आणि सूक्ष्म देहाचे पण अनुमानाने का होईना कळाले, पण मला कारण देहाचे काही समजले नाही. ओम नमः शिवाय. बरोबर सांगितलं. शिष्याचा प्रश्न आहे प्रश्न आहे. ओम नमः. कारण देह तर दिसत पण नाही आणि तुम्ही तर दृष्टा म्हणायला. दृश्य तर समोर काहीच नाही आणि मी कारण देह कसा, म्हणजे मी दृष्टा कसा होईल त्याचा? दृष्ट्याचं लक्षण काय आहे? दृश्याहून भिन्न राहून दृश्याला जाणतो पाहतो त्याला दृष्टा म्हणावे. दृश्य जर समोर नसेल तर मी दृष्टा कसा होईल, असा प्रश्न आहे शिष्याचा. गुरु म्हणतात, अरे बाबा, तिसरा कारण देह रूप अज्ञानाचा 3 प्रकाराने तू दृष्टा आहेस. किती प्रकाराने दृष्टा आहेस? तर 3 प्रकाराने तू दृष्टा आहेस. पुन्हा शिष्य प्रश्न करतात, कोणत्या 3 प्रकाराने मी हे अज्ञान जाणू शकेल ते मला सांगावे. कोणते प्रकारे ती 3 ते मला सांगा. गुरु म्हणतात, स्थूल व सूक्ष्म देह मी जाणतो. स्थूल देह तर हाताला लागतो, डोळ्याला दिसतो, समोर जो आहे काळा गोरा नकटा बुटका उंच जी आहे ती जसा आहे तसा ते मी जाणतो त्या स्थूल देहाला. आणि सूक्ष्म देह अनुमानाने जाणतो, पण मी स्वतःला ओळखत नाही. मी स्वतः कोणही मी ओळखत नाही. म्हणजे मी स्वतः कोण आहे हे माझे मलाच कळत नाही. अज्ञान कशाला म्हणावं? अज्ञान कशाला म्हणावं? जाणू शकत नाही. ओम नमः शिवाय. अज्ञान तर काय म्हणू लागले ते? मी स्वतः कोण आहे हे मला कळत नाही. असे प्रथम तू जे म्हणतोस याचेच नाव अज्ञान आहे. काय म्हणतो शिष्या? मला मी कोणहीच माहीत नाही. स्थूल देह सूक्ष्म देह मी जाणला, कारण देह मला माहीत नाही आणि मी कोणही सुद्धा मला माहीत नाही. मी कोण ही माझी मलाच कळना, ह्यालाच अज्ञान असं म्हणावं.
माझीच ओळख मला नाही, मी कोण आहे हे मला माहीत नाही. आपल्याला तरी माहीत होतं का मी कोण आहे? ती ध्येयालाच मी म्हणत होतो आतापर्यंत. आता थोडा थोडा प्रकाश पडायला आहे. मी कोण आहे ही माझी मला कळत नाही, हीच अज्ञान आहे आणि हीच आपल्याला सुद्धा आत्तापर्यंत होतं. असं प्रथम तू जो म्हणतोस त्याचेच नाव अज्ञान. या अज्ञानाचा तू दृष्टा आहेस. माझी मला काही कळना असं जे तू म्हणतोस त्यालाच अज्ञान म्हणावं. का म्हणावं अज्ञान? कारण मी स्वतःला ओळखत नाही असे जो तुझे म्हणणे ते ज्ञाना वाचून संभवत नाही. तू जे म्हणतोस की मी स्वतःला ओळखत नाही असं जे म्हणतोस ते ज्ञाना वाचून संभवत नाही. तिथं मला कळत नाही किंवा मी स्वतःला जाणत नाही, कुणी जाणलं असं गुरुचा सांगणे. तू जी म्हणतोस की मी स्वतःला जाणत नाही, मग जाणतो का जाणत नाही हे कुणी जाणलं? ज्यानं मी स्वतःला जाणत नाही असं जाणलं तेच ज्ञान आहे आणि तेच तू आहेस. म्हणजे तेच तुझं आत्मस्वरूप आहे असं गुरुमाऊलीला सांगायचं आहे. तर ही मी स्वतः कसा जाणत नाही ह्याच्याला 3 औषधकानं इथं सांगितलं बघा. स्थूल व सूक्ष्म ध्येय मी जाणतो, पण मी स्वतःला ओळखत नाही. म्हणजे मी स्वतः कोण आहे ही माझे मला कळत नाही. 3 औषधकं आहेत. 3 औषधकानं सांगितलेलं आहे अज्ञान. अज्ञान कसं सांगितलं? स्थूल व सूक्ष्म ध्येय मी जाणतो. शिष्य म्हणतोय ही एक औषधक, इथं एक आकडा टाका. पण मी स्वतःला ओळखत नाही ही दुसरं औषधक. म्हणजे मी स्वतः कोण आहे हे माझी मलाच काही कळत नाही. असे प्रथम तू म्हणतोस त्याचे नाव अज्ञान आहे. कशाला म्हणावं अज्ञान? ओम नमः शिवाय. सगळ्याला लक्षात ठेवा. अवघड विषय असतात पण लक्ष देऊन ऐकायला पाहिजे. लक्षाच्या ठिकाणी लक्ष ठेवलं तरच कळतंय. इथं आयर गवाळ्याचं काम. हां, माझी मलाच कळत नाही, त्यालाच अज्ञान म्हणावं. हां. काय कळत नाही माझी मला? मी कोण आहे, मी कोण आहे ही माझी मलाच कळत नाही. ह्याला अज्ञान म्हणावं. मग मी कोण आहे? कोण आहे आपण? कोण आहेत आपण? कोण आहेत आपण? मी आत्मा आहे. अज्ञान मी स्वतःला ओळखत नाही असे जे तुझे म्हणणे हे ज्ञाना वाचून संभवत नाही. मी स्वतःलाच ओळखत नाही म्हणून जी मी ओळखत नाही म्हणणारा वेगळा आहे. मी ओळखतो, मी ओळखत नाही असं म्हणतो ते कोण जाणतं? आता एखादं दृश्य कुठलं तरी, एखादा अभंग तुम्हाला विचारला, तुम्हाला येतो का वा अभंग? तर काय म्हणतो आपण? जर येत असेल तर काय म्हणतो? हो हो मला येतो अभंग. येत जर नसेल तर काय म्हणतो आपण? नाही हो मला येत नाही तो अभंग. मग मला अभंग येतो ही कुणी जाणलं? किंवा येत नाही ही ज्यानं जाणलं तो तू वेगळा आहेस. तू जाणलंस का नाही? मग ज्ञान स्वरूप असल्याशिवाय जाणता येतं का? ज्याला काहीच कळत नाही त्याला जाणता येतं का? जाणता येत नाही. तू जाणतोस. तू काय म्हणतोस? मी स्वतःला ओळखत नाही असं जे म्हणतोस ते ज्ञान असल्याशिवाय म्हणत नाहीस. तुला ज्ञान आहे. कोणतं ज्ञान आहे? ओळखतो का ओळखत नाही हे ज्ञान आहे ना तुला. म्हणून मी स्वतःला ओळखत नाही असे जे तुझे म्हणणे ज्ञाना वाचून संभवतच नाही. आणि मी स्वतः जाणत नाही असे त्याचे जाणणे तोच तू ज्ञानरूप आहेस. तू जो जाणतोस, जो ओळखतोस तोच तू ज्ञानरूप आहेस. येले का लक्षात? कसं ओळखत नाही? दृष्टांत द्या बरं एखादा. येईल का कुणाला द्यायला? मी ज्ञानरूप कसा?
सद्गुरूंनी सांगितलं तो ज्ञानरूप आहेस, तू अज्ञानी नाहीस. माझी मला ओळखत नाही तू म्हणतोस, पण तू म्हणतोस जे तुला कळालं ना मी अज्ञानी आहे, तो तू वेगळा आहेस त्या अज्ञानापेक्षा. ओम नमः शिवाय. नंदा काकी बोला बरं, येईल का लक्षात काही? नाही एवढं काही नाही लक्षात. ओम नमः शिवाय. आता एखादं ठिकाण बघितलं आणि मी विचारलं तुम्हाला ते तुम्ही बघितलं का हो, तर तुम्ही काय म्हणता? ओम नमः शिवाय. बघितलं किंवा बघितलं असेल तर हो मी बघितलं आहे, नसेल बघितलं तर नाही बाई मी नाही बघितलं असं म्हणा. बघितलं का नाही बघितलं कोणी जाणलं? कोणी जाणलं? मी जाणलं म्हणजे ज्ञानरूप झाला तो. हा ज्ञानरूप झाला तो. मी बघितलं म्हणजे आत्मा ज्ञानरूप झाला तो. मी वेगळा आहे आणि जाणणारा मी जाणतो म्हणून मी ज्ञानरूप आहे. आणि अज्ञानाचं लक्षण काय? माझे मला काही कळत नाही. मग इथं कळालं का नाही कळालं? कळालं नाही. कळालं इथं कळालं. ज्ञानरूप आहे. हा मी ज्ञानरूप आहे. ज्ञानरूप आहे. तू उदाहरण कसं द्यायचं ते कळलं गेलं. मग द्या उदाहरण काय द्यावं ते. उदाहरण कोणतंही जीवनातलं एखादं तुम्ही विचारल्यानंतर सांगायला, हा तुम्ही विचारल्यानंतर सांगायला लक्षात यायला लागलं. आता लक्षात येईल स्वतःला म्हणायला. आता समजा आपण कुठं एखादे फळ खाल्ला, हे आंबा गोड आहे का आंबट आहे असं कोणी विचारलं तर आपण सांगतो मी खाऊन बघितला गोड आहे, आणि आंबट असेल तर आंबट आहे म्हणून सांगतो. हे आपल्याला कशामुळे कळलं? ज्ञानामुळेच कळालं ना. कुणाला ज्ञान आहे? इथं कारण देहाचं मी आत्मा मला ज्ञान आहे. आणि मग ही कारण कारण देह कसा आहे? आणि कारण देह अज्ञान आहे. मग कारण देहच आपण अज्ञानी आहे कारण देह. कारण देह आपण आहेत का? मग आपण कारण देह नाही. हा कारण देह आपण नाही. का नाहीत कारण देह आपण? कारण कारण देह अज्ञानी आहे. आपल्याला कोणत्या वस्तूचं ही गोष्ट आहे का नाही आपल्याला कळतं ना. की आंबा गोड आहे का आंबट आहे आपल्याला कळालं, म्हणजे मला कळालं आत्म्याला. आणि तसं कारण देहाला काही सांगता येत नाही ना. ही वस्तू आंबट आहे का गोड आहे का चांगली आहे का वाईट आहे. आपण मी आत्मा सांगू शकतो ना. करा तसं जास्तीचं सांगू नका, व्याख्या सांगा फक्त. मीनाताई बोला. मीनाताई. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आंब्याचंच उदाहरण दिलं पण व्याख्या कशी आहे त्याची? आंबा गोड आहे का आंबट आहे मी जाणला. ज्ञान झालं ना, माझ्या आत्म्याला ज्ञान झालं ना. मग कारण देह का आत्मा नाही? मी कारण देह का नाही? मी कारण कारण द्यायला ज्ञान नाही ना. त्याला कोणत्या वस्तूचं कळतच नाही. गोड आहे का आंबट आहे, कमी शब्दात वस्तू कशी आहे काय. फक्त व्याख्या सांगा. व्याख्या काय सांगायची? कारण कारण आहे आणि मी ज्ञान आहे एवढंच बोलायचं. कारण देह म्हणजे अज्ञान आणि अज्ञानी आहे आणि मी ज्ञानी आहे. मी आत्मा ज्ञानी आहे. मी आत्मा ज्ञानी आहे. ज्ञानी आहे आणि कारण देह अज्ञानी आहे. ओम नमः शिवाय. स्वतः जाणत नाही असे ज्याने जाणले तोच तू ज्ञानरूप आहेस. ज्ञाना वाचून असे जाणणे किंवा बोलणे संभवतच नाही. तुला जर ज्ञान नसतं तर तू बोललाच नसतास ना. संभवतच नाही असं जाणणं बोलणं. जरी आणि जर तो ज्ञानरूप नसून अज्ञानी जडरूप असशील तर, जर तुला ज्ञान नसतं तो अज्ञानी आणि जड रूप असशील तर, मी स्वतःला ओळखत नाही असे तू स्वतःच कसे म्हणू शकशील? तुला जर जड असशील, तू जडाचं लक्षण काय? जड कशाला म्हणावं? हात वरी करा. जड कशाला म्हणावं? ज्यांना येतं ते हात वरी करा. स्वतःला जाणत नाही दुसऱ्याला जाणत नाही त्याला जड म्हणावे. माझ्या हात वरी करा. मी विचारते. जो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला
जड असे म्हणावे. मग तू ज्ञानरूप नसून अज्ञानी जडरूप असशील तर, जर तो ज्ञानी नसतास तर, अज्ञानी जर असतास आणि जडरूप जर असतास तर मी स्वतःला ओळखत नाही असे तू स्वतः कसे म्हणू शकशील? जड कशाला म्हणावं? स्वतःला जाणत नाही, दुसऱ्यालाही जाणत नाही. इथं ह्यानं स्वतःला जाणलंय का नाही? तो काय म्हणतोय? मी स्वतःला ओळखत नाही. म्हणजे मी कोणीही मी ओळखत नाही, तो बोलू लागलेला आहे, म्हणून त्यानं स्वतःला जाणू लागलेला आहे. असे तू स्वतः कसे म्हणू शकशील? तू जर अज्ञानी जड असशील तर तू स्वतः बोलूच शकत नाहीस, म्हणून तू काय आहेस? ज्ञानी आहेस. आणि कारण ध्येयापेक्षा तू वेगळा आहेस. वेगळा का आहेस? तर कारण ध्येय अज्ञान आहे आणि तो ज्ञानी आहेस, म्हणून कारण ध्येयाहून तू वेगळा आहेस. तू स्वतः कसे म्हणू शकशील? मातीचा घट जड व ज्ञानहीन असतो. मातीचा जो घट असतो ना, तो जड असतो. तो स्वतःला ओळखत नाही आणि दुसऱ्यालाही ओळखत नाही. कसा ओळखत नाही हो दुसऱ्याला? ओम नमः शिवाय. मातीच्या घटाचा दृष्टांत सांगा बरं, लक्षात आहे का? मागचं अजिबात विसरायचं नाही, सगळं पाठ करायचं आपल्याला. जड का म्हणावं मातीच्या घटाला? सुनंदाताई बोला. सुनंदाताई, जड का म्हणावं मातीच्या घटाला? असते ते एक तांब्याचा असतो, एक मातीचा असतो, एक चांदीचा असतो. एक खाली तांब्याचा असतो, मध्ये मातीचा, वरी चांदीचा. मधल्या मातीच्या गटाला विचारलं तू कोणत्या धातूचा आहेस, त्याला सांगता येत नाही. मग खालच्या गटाला, मातीच्या गटाला तुझ्या खालचा घट कोणत्या धातूचा आहे असं विचारलं, ते पण त्याला जाणता येत नाही. वरचा घट कोणत्या धातूचा आहे असं पण मातीच्या गटाला विचारलं तर ते पण जाणता येत नाही. म्हणून ती स्वतःलाही जाणत नाही, दुसऱ्यालाही जाणत नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बरोबर सांगितलं. मीनाताई बोला, सांगा हीच दृष्टांत सांगा पुन्हा. हातवरी केलाय सांगा. ओम नमः शिवाय. हां, गट असतात. एक गट खाली चांदीचा ठेवला, मध्ये मातीचा ठेवला आणि वरती तांब्याचा ठेवला. मग मातीच्या गटाला विचारलं तू कोणत्या धातूचा आहे, त्याला ते पण सांगता आलं नाही. मग मधल्या मातीच्याच गटाला विचारलं तुझ्या खाली कोणता गट आहे, त्याला ते पण सांगता आलं नाही. परत अजून मातीच्या गटाला विचारलं तुझ्यावरती कोणता घट ठेवलेला आहे, त्याला ते पण स्वतःच पण सांगता आलं नाही आणि दुसऱ्याला पण जाणता आलं नाही. ओम नमः शिवाय. म्हणून स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. त्याला काय म्हणावं? त्याला काय म्हणावं? जड. मातीचा घट जड, ज्ञानहीन असतो. त्याला ज्ञान काहीच नसतं. अर्थातच तो मी स्वतः जाणत नाही असे कोणत्याही वेळी बोलून दाखवू शकत नाही. तो बोलून दाखवतो का? मातीचा घट बोलून दाखवतच नाही. तो कोणत्याच वेळी बोलून दाखवत नाही तो. पण तू तर असे बोलून दाखवतोस. तू तर म्हणू लागलेला आहेस की मला कळत नाही, मी कोणही माझी मला कळत नाही, असं बोलून दाखवतोस तू. पण तू तर असे बोलून दाखवित आहेस, म्हणून मी स्वतः ओळखत नाही असे जे तू म्हणतोस तेच अज्ञान आहे. आणि हे तुझे अज्ञान दृश्य असून तू त्याचा दृष्टा आहेस. हा एक प्रकार झाला. एका प्रकारानं हे समजून सांगितलेलं आहे. तर ही एका प्रकारानं जे समजून सांगितलं ते सांगता येईल का कुणाला? कसं सांगितलं समजून ते? ओम नमः शिवाय. मी स्वतःला ओळखत नाही जसे, असे जे तू म्हणतोस ते अज्ञान आहे आणि ते तुझे अज्ञान दृश्य असून तू त्याचा दृष्टा आहेस. हा एक प्रकार झाला. येईल का लक्षात? कळालं का? पण जाऊ द्या, सांगू नाही सांगता.
मीनाताई लक्षात आले का? ओम नमः शिवाय. ते लक्षात आलंय पण सांगायला नाही. सांग. लक्षात यायला लागलंय पण सांगायला नाही. नमः शिवाय. जमल का सांगा कुणाला? ओम नमः शिवाय सांगू का? हां स्पष्ट ओम नमः सांगा. शिवाय. हां स्पष्ट आणि कमी शब्दात सांगा. ओम नमः शिवाय. हां सांगा, बोला. तू असं म्हणतोस ना की मी अज्ञानी, मला अज्ञान आहे, मला कळत नाही. पण तसं अज्ञान आहे हे तुझे अज्ञान दृश्य असून तू त्याला द्रष्टा आहेस. हा एक प्रकार झाला. तुझं अज्ञान असं तर मला काही कळत सांगता आलं नसतं ना. हां बरोबर सांगितलं, आलं लक्षात. घटासारखं तू अज्ञानी नाहीस, जड नाहीस, ज्ञानहीन नाहीस, तर तू ज्ञानी आहेस, तू अज्ञानी नाहीस. मग इथं कारण जे ही जो आहे कारण देह की तू का नाहीस, कारण देह तू का नाहीस, हातवरी करा. कारण देह तू का नाहीस. ओम नमः शिवाय. ओम नमः सांगू. हातवरी करता येते का? येते का नाही का? की शिकून घ्या ना हातवरी करायचा. सांगा सांगा. ओम नमः शिवाय बोला की. ओम कारण देव जड आहे, अज्ञानी आहे. तू असं स्वतः सांगू शकत नाही की मी हे सांगू शकत नाही म्हणून. जड अज्ञानी आहे म्हणून प्रश्न गेला विसरून. नमः शिवाय. सुनीता, कारण देह तू का नाहीस. सुनीता बोल. ओम नमः शिवाय. कारण देहावून मी भिन्न आहोन, त्याला जाणतो पाहतो म्हणून मी नाही. हां कारण देह तुझा का नाही. कारण देह कारण देह कोणाचा आहे ते सांगायचं. मी का नाही आणि माझा का नाही. कारण देह सुद्धा पंचमहाभूताचाच आहे, ते सुद्धा माझा नाही, मी नाही आणि माझा नाही. तर मी अज्ञानी आहे असे जे तू म्हणतोस सिद्ध होते. हेच अज्ञान आहे. असे अज्ञान दृश्य असून त्याचा दृष्ट आहेस, हा एक प्रकार झाला. आता दुसरा प्रकार असा आहे, दुसरा प्रकार सांगू लागलेले आहेत. दुसरा प्रकार पूर्ण आज होत नाही. हा राहिलेला विषय आपण उद्या बघू. आपला वेळ होत आलेला आहे. एवढं समजलं का? पण कारण देह थोडं अवघड आहे म्हणून एका पॅरेग्राफलाच आपल्याला वेळ गेलेला आहे. स्थूल व सूक्ष्म ध्येय मी जाणतो, पण मी स्वतःला ओळखत नाही. म्हणून मी स्वतः कोण आहे हे मलाच कळत नाही. 3 औषधं कधी बरं का. ह्याला खून करून घेतली का 1 2 3 टाकून घ्या. ध्येय किती येतो ध्येय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां सांगू का? हो सांगा. सूक्ष्म देह आणि कारण देह. हां बोला. बोल सुनीता, म्यूट करा. किती ध्येय, किती आहेत ध्येय. ओम नमः शिवाय. देह 3 आहेत. देह 3 आहेत. एक स्थूल देह, 2 सूक्ष्म देह आणि 3 कारण देह. आणि पुढे महाकारण ध्येय सुद्धा एक आहे. महाकारण ध्येय आपल्याला बघायचं आहे. कारण ध्येय झाल्यानंतर महाकारण ध्येय आहे. ध्येय 4 आहेत. महाकारण ध्येय सुद्धा आहे आणि ते सुद्धा आपल्याला उद्याच्या भागात बघू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.